बोनस. वा काय टायटल आहे. महेश जैन कमाल लेखक. प्रेरणा नाही सिनेमा. मित्रांनो, प्रत्येकाला एखादा तरी छंद असतो. माझ्या बाबांनाही कविता आणि कथा लिहिण्याचा छंद होता. ते कितीही बिझी असले ना तरी रात्री झोपण्याआधी ते आपल्या डायरीत कविता लिहून ठेवायचे आणि लिहून झाली की मला पहिला ऐकून दाखवायचे आणि ते विचार न करताच पटकन लिहायची बाबांची खास वैशिष्ट्य होती. दिवाळी जवळ आल्यामुळे बाबांना ऑफिसमध्ये खूप काम असायचे, पण दिवसभर धावपळ करून सुद्धा ते कविता लिहायला विसरत नस आणि लिहून झाली की त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसायचा ना ते पाहून मला खूप आनंद होत असे. पण आज बाबा जेव्हा घरी आले तर कुठल्या तरी विचारात गुंग झाले. मी त्यांना पाणी देत विचारलं, बाबा दिवाळी जवळ आली आहे, मला नवीन कपडे आणि फटाके आणायला कधी जायचं? अरे घेऊ की. पुन्हा कुठला तरी विचार करू लागले. पण आज बाबांचा हसरा जरा कुठल्या तरी हरला होता. नेहमीप्रमाणे बाबा आपल्या डायरीत कविता लिहायला बसले होते, पण आज लिहिताना ते खूप विचार करत होते. काय रे? बाबा कविता लिहून झाली की मला ऐकवा. हो नक्की. असं बोलता बोलता बाबाने आपली डायरी बंद करून झोपायला गेले. मी मात्र विचार करत, बाबांनी आज आपल्याला कविता का ऐकवली नाही. त्या विचारात मला झोपच लागत नव्हती. मी हळूच उठलो आणि बाबांची डायरी उघडून पाहिली. त्यात लिहिलं होतं, फुल पगार बोनस आणि हाफ पगार बोनस हा त्यांचा विषय होता. फुल पगार बोनस हा त्यांचा पहिला विषय. त्याखाली त्यांनी 4 भाग केले होते. एका भागात माझे नाव, माझे फटाके आणि कपड्यांचा खर्च. दुसऱ्या आणि प्रत्येक नावाच्या पुढे त्यांचं दिवाळीच खर्च लिहून ठेवलं होतं. आता हाफ पगार बोनस हा त्यांचा दुसरा विषय होता. पण त्याखाली बाबांनी फक्त 3 भाग केले होते. माझे आईचे, आजी आजोबा त्या. पण मला कळून चुकलं होतं. आता मात्र डोळे भरून आले होते. वर्षभर धावपळ करणारे माझे बाबा, त्यांची दिवाळी नाही का? आणि झोपलो. सकाळ होताच पुन्हा बाबा काहीतरी लिहित होते. मी हळूच पाहिले तर बाबांनी फुल पगार बोनसवर काट मारली होती. याचा अर्थ असं की यावेळी बाबांना हाफ पगार बोनस मिळाला असेल. बाबा आले. अहो सगळे इकडे यावर. हो येतोय. अगं बाबा आले. मित्रांनो बरोबर जा आणि मस्त कपडे आणि फटाके घेऊन ये. माझ्या बजेटनुसार बाबांनी मला पैसे दिले होते. मी या आनंदाने मित्रांना बरोबर खरेदीला गेलो. पण यावेळी मी थोडी कमी खरेदी केली आणि उरल्या पैशात बाबासाठी एक छान असा कुर्ता घेतला आणि घरी आल्यावर लपून ठेवला. आणि मस्त साडी घेतली होती. आजी आजोबांची सुद्धा शॉपिंग झाली होती. सर्व आनंदाने आपापले कपडे बाबांना दाखवत होते. बाबाही खूप आनंदात होते. माझेही कपडे बाबांना खूप आवडले. हो खरंच छान दिसते सगळं. सहज बाबांना म्हणालो, बाबा त्या दिवशी तुम्ही कविता लिहिली होती ना, ती मला का नाही ऐकवली? बाबा म्हणाले, अरे बाळा ती अपूर्ण आहे. पण बाबा, पूर्ण झाल्यावर ऐकवेन. मी त्यांच्या मागे गेलो आणि बाबांच्या हातात त्यांच्यासाठी आणलेला कुर्ता देत म्हणालो, आता तुमची कविता कदाचित पूर्ण झाली असेल. असं बोलता बोलता माझे डोळे भरून आले. आता बाबांनाही कळून चुकलं होतं की मी त्यांची कविता वाचली होती. बाबा काही बोलणार एवढ्यात मीच म्हणालो, बाबा वर्षभर धावपळ करायची तुम्ही आणि दिवाळी साजरी करायची आम्हीच नसतं. आता त्यांच्या आवडीचा कुर्ता बघून बाबांना खूप आनंद झाला. माझा बाळ खूप मोठा झाला. आमचं बोलणं आईने ऐकलं होतं. आता तिच्याही डोळ्यात पाणी आले. त्यांच्या मनातलं दुःख आईच्या डोळ्यांनी ओळखलं. अहो उद्या भाऊबीजला ताईकडे जाताना हाच कुर्ता घाला. खूप छान दिसाल तुम्ही. काही कथा फक्त पाहिल्या जात नाहीत, त्या मनात कायमच्या घर करून जातात.